तुमचं जन्म नक्षत्र विशाखा आहे का? थांबा, मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आपल्या नक्षत्र वृक्ष रांगोळी सिरीजच्या 16व्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत. तर नमस्कार मंडळी, मी सुप्रिया. आजचं आपलं नक्षत्र आहे रांगोळीसाठीचं विशाखा नक्षत्र आणि याचा आराध्य वृक्ष आहे नागकेसर. नागकेसर हा सदाहरित, अत्यंत पवित्र, औषधी गुणांनी समृद्ध असा वृक्ष आहे. याची सुंदर पांढरी फुलं आणि सुवर्णरंगी केसर ही याची खास ओळख आहे. याच्या फुलांचा, बियांचा आणि सालीचा उपयोग औषधांमध्ये केला जातो. पचन सुधारण्यासाठी, रक्तस्राव कमी करण्यासाठी, त्वचेच्या आरोग्यासाठी आणि शरीराला बळकटी देण्यासाठी हा वृक्ष खूप उपयुक्त मानला जातो. जर तुम्हाला सुद्धा नागकेशराची लागवड करायची असेल तर ह्या व्हिडिओमध्ये मी वापरत असलेल्या फ्लिपकार्ट लिंकवरून याच्या बिया तुम्ही सहज मागवू शकता आणि तुमच्या घरातही हा पवित्र आणि उपयुक्त वृक्ष तुम्ही वाढवू शकता. तर आता ह्या विशाखा नक्षत्रामध्ये जन्म झालेल्या लोकांचा स्वभाव कसा असतो ते आपण पाहूया. ही लोक आकर्षक व्यक्तिमत्वाचे, नम्र असतात. कपडे, वेशभूषा याबाबत खूप चोखंदळ असतात. न्यायप्रिय, प्रतिभावान, संभाषण कलेत प्रवीण असतात. अभिमानी असतात, पण मानसिकदृष्ट्या मात्र नेहमी अशांत आणि खर्चिक स्वभावाचे असतात. तर ह्या नक्षत्रामधील लोक कवी, लेखक, ज्योतिषी, प्रणयकथा लिहिणारे असे महाभाग असतात. ट्रॅव्हल एजन्सी, राज्यमंत्री, प्राध्यापक किंवा मोठ्या कंपनीचे डायरेक्टर, बँकर, अधिकारी, डॉक्टर इत्यादी व्यवसायांमध्ये या नक्षत्रामध्ये जन्म झालेल्या व्यक्तींना यश प्राप्त होऊ शकते. तर तुम्ही देत असलेल्या प्रतिसादाबद्दल तुम्हा सर्वांचे खरंच मनापासून खूप आभार. आणि आपल्या चॅनलवरती किंवा आपल्या पेजवरती नवीन असाल तर पेजला फॉलो करायला विसरू नका आणि तुमचं जन्म नक्षत्र कोणतं आहे हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.